तुम्ही काहीतरी सर्व्हिस प्रोव्हाइड करता किंवा बिझनेस करता, पण तुम्हाला पैसे चार्ज करताना मात्र संकोच निर्माण होतो. असं तुम्हाला होतं. आणि मग ज्यावेळी तुम्ही असं विचार करता, की असं का होतं? मी तर पूर्ण जे काही मी करू शकत होते ते सगळं केलं, तरी मला पैसे मागण्यासाठी संकोच का वाटतो? तर हे असतं एक पैशासोबतचं आपलं नातं कसं आहे. रेझिस्टन्स येतो म्हणजे संकोच वाटणं किंवा अशा प्रकारचे पैशांचे ब्लॉक्स तयार झालेले असतात. तर इमोशनल फ्रीडम टेक्निकने आपण ते आज दूर करणार आहोत. आणि तुम्ही निसंकोचपणे तुम्ही जी काही सर्व्हिस प्रोव्हाइड करता किंवा एखादी बिझनेस करत असाल, तर तुम्हाला मदत होईल. तुम्हाला संकोच नाही वाटणार. कारण तुमची रिलेशनशिप विथ मनी चेंज होईल आणि तुमची ऊर्जा देखील बदलेल. रोज प्रॅक्टिस केल्याने याचा फायदा जास्त होईल. तर आपण काय करणार आहोत, इमोशनल फ्रीडम टेक्निकमध्ये वेगवेगळ्या पॉइंट्सला टॅप करतो. तुम्ही माझ्यासोबतच करू शकता. आपण हे 2 बोटं घेणार आहोत आणि अशा पद्धतीने आपण हे टॅपिंग करणार आहोत. तर चला आपण सुरू करूया. अगदी सोपं आहे. तुम्ही माझ्याबरोबरच करा. तर पहिली गोष्ट म्हणजे या EFT टॅपिंग प्रॅक्टिसमध्ये तुमचं स्वागत आहे. स्थिर बसा, डिस्ट्रॅक्शन फ्री बसा, व्यवस्थित मन लावून ही प्रॅक्टिस करा. जर तुम्हाला तुमच्या सेवेसाठी पैसे घेण्याची भीती वाटते, अपराधीपणा येतो किंवा इतर लोक काय म्हणतील याची चिंता वाटते, तर मग तुम्ही नक्कीच हे करायचं आहे. आज आपण हळूहळू अडथळे सोडून देऊ आणि तुमच्या अवचेतन मनाला, सबकॉन्शियस माइंड पुन्हा प्रोग्राम करू. जेणेकरून तुम्ही आत्मविश्वासाने, प्रेमाने आणि सहजतेने पैसे घेऊ शकाल, जे खरंच तुम्ही डिझर्व्ह करता. तुम्ही काम केलेलं असतं, तर तुम्ही हे पैसे डिझर्व्ह करतात घेण्यासाठी, बरोबर आहे की नाही? तर चला, आपण ही प्रॅक्टिस सुरू करूया. तर सगळ्यात पहिले आपण हाताचा हा जो भाग आहे, तिथे टॅप करूया आणि हे टॅपिंग करताना तुम्ही 4 बोटं वापरू शकता आणि हे टॅपिंग करताना तुम्ही हे जे मी वाक्य म्हणते आहे, ते माझ्याबरोबर किंवा माझ्यानंतर म्हणू शकता. जरी मला माझ्या सेवेसाठी पैसे घेण्याची भीती वाटते, तरी मी स्वतःवर प्रेम करते आणि स्वतःला पूर्णपणे स्वीकारते. जरी मला माझ्या सेवेसाठी मी जे काम करते त्याच्यासाठी पैसे घेण्याची भीती वाटते, तरी मी स्वतःवर प्रेम करते आणि स्वतःला पूर्णपणे स्वीकारते. जरी मला माझ्या सेवेसाठी मी जे काम करते, सर्व्हिस प्रोव्हाइड करते, बिझनेस करते, त्याच्यासाठी पैसे घेण्याची भीती वाटते, तरी मी स्वतःवर प्रेम करते आणि स्वतःला पूर्णपणे स्वीकारते. जरी मला काळजी वाटते, की लोक पैसे देतील की नाही किंवा मला महाग समजतील का? माझे प्रॉडक्ट महाग आहेत, माझी सर्व्हिस महाग आहे, बिझनेस महाग आहे, असं समजतील का? तरी सुद्धा मी माझी किंमत स्वीकारते. माझ्या स्वतःचा रिस्पेक्ट करते. मला स्वतःला ओळखते. तरी मला काळजी वाटते, की लोक पैसे देतील की नाही किंवा मला महाग समजतील, तरी मी माझी किंमत मान्य करते. तरी मला काळजी वाटते, की लोक पैसे देणार की नाही किंवा मला महाग समजतील का, तरी माझी किंमत मी मान्य करते. जरी मी आतापर्यंत माझे योग्य शुल्क घेऊ शकले नाही, तरी आता मी माझ्या किमतीत उभी राहून आत्मविश्वासाने पैसे घेण्यास तयार आहे. जरी मी आतापर्यंत माझे योग्य शुल्क घेऊ शकले नाही, तरी आता मी माझ्या किमतीत उभी राहून आत्मविश्वासाने पैसे घेण्यास तयार आहे. जरी मी आतापर्यंत माझं योग्य शुल्क घेऊ शकले नाही, तरी आता मी माझ्या किमतीत उभी राहून आत्मविश्वासाने पैसे घेण्यास तयार आहे. आता आपण दीर्घ श्वास घेऊया आणि तोंडाने हळूवार सोडूया. परत एकदा श्वास घ्यायचा आणि तोंडाने हळूवार सोडायचा. आता आपण आपल्या पैशातले अडथळे ओळखणार आहोत आणि ते रिलीज करणार आहोत, सोडणार आहोत. तर आपल्या जे भुवईचं आहे ते आपण भुवईच्या थोडस वरती टॅप करणार आहोत. टॅप करताना ही वाक्य म्हणा, पैसे घेण्याची ही भीती डोळ्याच्या बाजूला, पैसे मागताना येणारा अपराधीपणा डोळ्याखाली, लोक काय म्हणतील
ही चिंता. नाकाखाली मी पुरेशी चांगली नाही म्हणून शुल्क घेऊ नये असं वाटणं. हनुवटी, जर त्यांनी नकार दिला तर. कॉलर बोन, मी नेहमी जास्त दिलं आणि कमी घेतलं. जास्त सर्व्हिस दिली आणि कमी पैसे घेतले. त्या आर्म्सच्या खाली, जे बगलेच्या खाली पैसे वाईट असतात हा जुना विश्वास मी सोडते. त्याचा शिरोभाग, मी माझी सर्व भीती सोडते आणि योग्य शुल्क घेण्यास आता मी तयार आहे. दीर्घ श्वास घ्या आणि हळूवार सोडा. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या आणि हळूवार सोडा. आता राऊंड मध्ये आपण खोलवरचे जे बिलीफ्स आहेत, ते जे बिलीफ सिस्टम आहेत ते आपण साफ करणार आहोत. तर परत वरच्या वरती, मी सोडते ही भीती की लोक मला सोडून जातील जर मी योग्य शुल्क घेतलं. डोळ्याच्या बाजूला, मी सोडते ही भीती की मी त्या पैशाच्या लायक नाही. डोळ्याच्या खाली, मी आई, बाबा आणि समाजाचे पैशाविषयीचे सगळे भीतीचे विचार आता सोडते. माझे फॅमिली बिलीफ्स जे अडथळा म्हणून असतात ते मी सोडते. नाकाखाली, मी नकाराची भीती सोडते. हनुवटी, पैसे मागणं म्हणजे स्वार्थीपणा हा विश्वास मी सोडते. कॉलर बोन, मी स्वतःला माफ करते की मी आधी कमी शुल्क घेतलं. लेच्या खाली, मी माझा वेळ, ऊर्जा आणि ज्ञान यांचा मान करते. डोक्याचा शिरोभाग, माझ्यासाठी पैसे घेणं सुरक्षित आहे. मला माझं योग्य शुल्क घेणं सुरक्षित वाटतं. सुरक्षितता फील करा स्वतःमध्ये आणि श्वास घ्या आणि तोंडाने सोडा. आता आपला तिसरा राऊंड, एक सकारात्मक नवीन प्रोग्रामिंग आपण करणार आहोत. ना भुवईच्या वरती, मी पैशांची लायकी आहे. मी जे काही चार्ज करते त्यासाठी मी वर्थ आहे. डोळ्याच्या बाजूला, लोक माझ्या कामाची कदर करतात आणि मला पैसे देतात. मी त्यांच्यासाठी मदत म्हणून काम करते, त्यांच्यामध्ये बदल घडवते, त्यांच्यासाठी सर्व्हिस प्रोव्हाइड करते. डोळ्याखाली, मी योग्य मोबदला मिळवायला पूर्णपणे पात्र आहे. नाकाखाली, आत्मविश्वासाने शुल्क घेणं मला छान वाटतं. हनुवटी, पैसे ही ऊर्जा आहे, मी ती सहज वाहू देते. कॉलर बोन, मी योग्य शुल्क घेतले तर माझी सेवा अजून चांगली होते. बगलेच्या खाली, मी लोकांना त्यांच्यात गुंतवणूक करण्याची संधी देते. शिरोभाग, मी माझ्या शक्तीत उभी राहते आणि आनंदाने पैसे स्वीकारते. मी माझ्या शक्तीत उभी राहते आणि आनंदाने पैसे श्वास घ्या, तोंडाने सोडा. एकदा श्वास घ्या आणि तोंडाने सोडा. दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. आपले हात हृदयावरती आणा, डोळे बंद करा आणि माझ्या मागे म्हणा, मी योग्य आहे, मी मौल्यवान आहे. मला सुरक्षित वाटतं पैसे स्वीकारायला. मी योग्य आहे, मी मौल्यवान आहे. मला सुरक्षित वाटतं पैसे स्वीकारायला. आत्मविश्वासाने शुल्क घेते आणि माझ्या शक्तीत राहते. मी आत्मविश्वासाने शुल्क घेते आणि माझ्या शक्तीत राहते. पैसे मला आवडतो. पैसा माझ्याकडे सहज येतो. मी माझ्या कार्यासाठी उदार मोबदला आनंदाने स्वीकारते. पैसे मला आवडतो. पैसा माझ्याकडे सहज येतो. मी माझ्या कार्यासाठी उदार मोबदला आनंदाने स्वीकारते. आता हसून हे जाणवा की तुमच्यात बदल झाला आहे. एक चेंज इन एनर्जी फील करा. काहीतरी ऊर्जात्मक बदल झालाय तो फील करा तुमच्यामध्ये. तुम्ही आता तुमच्यासाठी खरी किमतीत उभे आहात.
तुम्ही तुमच्या वर्थ ओळखून त्यासाठी उभे आहात. त्यासाठी तुमचं खूप खूप अभिनंदन. ही रोज प्रॅक्टिस करा आणि तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की तुमचा जो एक रेझिस्टन्स होता, जो एक संकोच होता पैसे मिळवण्यासाठी, हळूहळू कमी होत चाललाय रोज प्रॅक्टिसने. आणि स्पेशली तुम्ही जेव्हा झोपता तर आधी तुम्ही करू शकता, तर तुम्हाला जाणवेल की कसे सबकॉन्शियस पॅटर्न्स बदलतात आणि ऊर्जा पैशाबरोबरची तुमची बदलते, संकोच वाटत नाही आणि तुम्ही निश्चिंतपणे पैशासाठी जी सर्व्हिस प्रोव्हाइड करता, बिझनेस करता, कन्सल्टिंग करत असाल, तर त्यामध्ये मला आता संकोच न वाटता मला फ्री वाटतं. प्रॅक्टिस नियमित ठेवा आणि ज्यावेळी तुमचा जो कॉन्फिडन्स वाढेल, तुम्ही स्वतःसाठी उभ्या आहात, तेव्हा मला नक्की खूप आनंद होईल. कारण तुम्ही हे डिझर्व करता.